पातळी मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे मधील वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। दादर, कुर्ला आणि सायनचा रेल्वे ट्रॅक हा पाण्याखाली गेलाय, तर दुसरीकडे किंग्ज सर्कल परिसरात सुद्धा पाणी तुंबलेलं आहे। मुंबई शहर, उपनगर यासह डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाण्यातही जोरदार असा पाऊस कोसळतोय। त्याचबरोबर आज रायगड, ठाणे आणि मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर समुद्राला भरती असल्याने नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मुंबई विमानतळाच्या परिसरात सुद्धा पाणी तुंबलेलं आहे। पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। तर सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे। ठाणे आणि वसई विरारला देखील पावसानं चांगलंच झोडपलं आहे। तर मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली। दहिसर, डोंबिवली परिसरात पावसानं हजेरी लावली आहे। मुंबईत समुद्राला देखील आज भरतीला उधाण येणार आहे। सकाळपासूनच समुद्राला उधाण आलेलं आहे। अंधेरी सबवे बंद आहे, तर किंग्ज सर्कल परिसरात देखील पाणी साचलंय। रोड वाहतुकीवर परिणाम झालाय, त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काल मध्यरात्रीपासूनच जोरदार असा पाऊस मुंबईत कोसळतोय। सध्या पावसाची काय स्थिती आहे? दीपाली, अगदी बरोबर। काल मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आता देखील तो पाऊस सुरू आहे। परिणामी मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मी सध्या उभी आहे सायन या परिसरामध्ये। सायनचं हे किंग सर्कल परिसर आहे आणि आपण इथे पाहतोय की पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्याने अनेक गाड्या ज्या आहेत त्या इथे बंद पडल्या आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते आहे। सायन सर्कलच्या या ब्रिज खालीच एक मोठी बस जी आहे ती देखील बंद पडलेली आहे आणि आपण इथे पाहतोय की लोकांना, नागरिकांना या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। ही जी बाईक आहे ती देखील पाण्यातूनच प्रवास करत जाते। अगदी मध्यरात्रीपासूनच हा पाऊस पडतोय आणि पावसाने जराही उसंत घेतलेली नाही। रात्रीपासूनच हा पाऊस मुसळधार पडतोय, त्यामुळे मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाला आहे। वाहतूक पोलीस इथे वाहतूक कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करतायत। मात्र आपण इथे पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूनी काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील यामुळे झाली आहे आणि नागरिकांना याच वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागतोय। याच परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे वॉटर पंप्स देखील लावण्यात आले आहेत। मात्र पाऊसच इतका प्रचंड आहे, पाऊसच इतका मोठा आहे रात्रीपासून जो पडतोय, त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यामध्ये देखील थोडासा त्रास यांना होत आहे। ठिकठिकाणी पाणी साचलं आहे। अंधेरी सबवे असेल, रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलं आहे। आज अनायसे शनिवार आहे, सणाचा दिवस आहे, त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणीही घराबाहेर पडू नका। जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा। सणाचा आनंद तुम्ही घरी बसूनही घेऊ शकता, पण घराबाहेर पडू नका, कारण का पावसाची ही सद्यस्थिती आहे। आज मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई, ठाणे, रायगड या विभागांमध्ये रेड अलर्ट आहे, त्यामुळे जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने आता नागरिकांना केलं आणि दिवसभर हा पाऊस असाच सुरू राहणार असल्याचं देखील सांगितलं आहे। दीपाली, निश्चितच जोई, आपण दृश्यात पाहू शकतोय की मुसळधार पावसानं खरं तर नागरिकांची तारांबळ उडाली आहे। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रोड वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। मात्र रेल्वे वाहतुकीवर सध्या काय परिणाम झालेला आहे? काय सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्यात? दीपाली, जी माहिती आपल्याला रेल्वे प्रशासनाकडून मिळालेली आहे आणि जे नागरिक प्रवास करतायत त्यांच्याकडून देखील आपण माहिती घेतली, तर मग मध्य रेल्वेवर रेल रुळावर काही प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। कुर्ला असेल, सायन असेल, विक्रोळी असेल या स्थानकांदरम्यान पाणी साचलं आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक ही उशिराने सुरू आहे। रेल्वे वाहतूक ही ठप्प झालेली नाही, मात्र रेल वाहतूक ही उशिराने सुरू आहे। त्यामुळे नागरिकांनी वेळेचं नियोजन करून आधी बघावं की रेल्वे किती उशिरा आहे, तरच घराबाहेर पडणं गरजेचं आहे। जर हा पाऊस असाच सुरू राहिला दिलेल्या अंदाजानुसार तर मात्र रेल्वे वाहतूक ही ठप्प होऊ शकते। मात्र आता रेल्वे वाहतूक ही ठप्प नाही, केवळ उशिराने सुरू आहे। त्यामुळे निश्चितच नागरिकांना देखील आवाहन केलं आहे की तुम्ही वेळ, काळ आणि रेल्वेची ज्या वेळा आहेत त्या बघूनच, रेल्वे किती उशिरा आहे हे बघूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे। दीपाली, निश्चितच जोई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावले। मुसळधार असा पाऊस कोसळत आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रोड वाहतुकीवर परिणाम झालाय। दुसरीकडे आपण पाहतोय रेल्वे वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झालाय।
एकीकडे एका दृश्यात आपण पाहतोय मुंबई विमानतळावर पाणी साचलेलं आहे, तर दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय दादर रेल्वे स्टेशनवरची परिस्थिती। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय, त्यामुळे धीम्या गतीनं आज रेल्वे। त्याचबरोबर सायन, किंग्स सर्कल, दादर आणि अंधेरी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी पाणी साचलंय, नागरिकांची चांगलीच वाहन चालवताना दमछाक होताना दिसते। मुंबईतल्या सखल भागातही पाणी साचलंय। अंधेरी सबवेमधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। किंग्स सर्कल भागात नद्यांना तळ्याचं स्वरूप, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। दरम्यान मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूयात। तो जो मेन हाईवे है उसमें बहुत दिक्कत है। जो बीएमसी गटर का पानी सब भर चुका है, सो आने जाने में पब्लिक की सुबह से बहुत तकलीफ है। थोड़ा बीएमसी ध्यान करके देखिए, थोड़ा ये सब गटर का लंच स्टॉप मोटर का थोड़ा बराबर करेगा तो आने जाने पब्लिक को तकलीफ नहीं रहेगा सर। वही आने जाने में परेशानी हो जाती है, बहुत मुश्किल हो जाता है और ये हमेशा पानी भरता है इधर। मेरे को बहुत दिक्कत सामना करना पड़ा, क्योंकि बस भी टाइम पे नहीं है, रेलवे भी टाइम पे नहीं है, सब जगह पानी भरा है। क्या करूँ मैं, कितना सामना करना पड़ रहा है मुझे। मैं भी चलते चलते आ गया घर से, क्या करूँ। तर नवी मुंबईतही गेल्या काही तासांपासून मुसळधार असा पाऊस पडतोय, यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे आणि या पावसामुळे रस्ते, गटारे आणि खालच्या भागात पाणी भरलंय। तर वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। भारतीय हवामान खात्यानं ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केलेला आहे। तर मुंबई आणि उपनगरात आपण पाहतोय मुसळधार पाऊस कोसळत आहे। नवी मुंबईत सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलंय। नवी मुंबईत रात्रभर असा पाऊस कोसळतोय। तर विक्रोळीतही पार्क साईट मधल्या जनकल्याण सोसायटीवर दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झालाय, तर दोघे जखमी झालेत। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पार्क साईट परिसरात ही दुर्घटना घडली आहे। विक्रोळीमधली ही घटना घडली आहे। विक्रोळीतल्या पार्क साईट मधल्या जनकल्याण सोसायटीवर दरड कोसळली आहे। तर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे। विक्रोळीत 248.5 मिलीमीटर इतका पाऊस कोसळलाय। त्याचबरोबर सांताक्रूजमध्ये 232.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सायनमध्ये 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जुहूमध्ये 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्याचबरोबर वांद्रे परिसरात 173 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। तर भायखळा परिसरात 158.5 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर टाटा पॉवर चेंबूर या परिसरात 127.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्याचबरोबर कुलाबात 70.4 मिलीमीटर पाऊस झालाय। दरम्यान मुंबईत समुद्राला आज आणि उद्या मोठी भरती येणार असल्याचं कळतंय। आज सकाळपासूनच समुद्राला उधाण आलेलं आहे। नागरिकांना त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मुंबईत सकाळी 5:54 सर्वाधिक भरती आली। तर मुंबईत आज समुद्राला आज आणि उद्या मोठी भरती येणार आहे। मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागाने देखील आज रेड अलर्ट मुंबई आणि रायगड विभागाला दिला आहे। मात्र समुद्र जर आपण पाहिला तर मग सकाळीच खवळलेला आहे। सकाळी भरती आहे आणि जवळपास आपण पाहतोय की या लाटा ज्याच्या जवळपास 4.4 मीटर इतक्या आहेत। हा जो समुद्र आहे तो खवळलेला आहे आणि उंचच उंच लाटा आपल्या समुद्राच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दिवसभर हा पाऊस असाच पडत राहणार आहे आणि पोलिसांनी देखील नागरिकांना आवाहन केलं आहे की जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा। आज सण आहे, मात्र घरात बसून तुम्ही या सणाचा आनंद घ्या। विशेष म्हणजे जे समुद्र किनाऱ्याला लागून नागरिक राहतात त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण का आज आणि उद्या दोन्ही दिवस समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार आहेत आणि त्यामुळे समुद्र किनारी कोणालाही न जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। त्यामुळे निश्चितच आज रेड अलर्ट आहे आणि समुद्र आज आणि उद्या खवळलेला आहे असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।